तुम्ही रोज किती माल भरता मग? 10 टन. 10 टन. त्याच्यात अशी का फळं टाकलेली बारीक मोठी बारीक ती पण मोठंच आहे ना होती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? माझ्या चॅनल ज्याचं नाव आहे शुभांगी पोळ फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं, माझ्या ताईचं, दादाचं, लहान मोठ्या चिमुकल्यांचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आलेले आहे ती म्हणजे डाळिंबाच्या बागेमध्ये आणि आमच्या डाळिंबाच्या बागेची तोड चाललेली आहे. तर बघा लोक तोडत आहेत बागेला. आपल्या एवढी काही फळं वगैरे नव्हती पण तोड चाललेली लांबपर्यंत अशी बघा, लांबपर्यंत अशी कॅरेट आहेत बघा तोडलेली डाळिंबाची. जास्त फळं नसल्यामुळे जास्त काय कॅरेट भरलेली नाही. तर आज बाग तोडायची चाललेली आहे. आता तुम्ही म्हणसाल की ताई तुम्ही सर्व आमच्याबरोबर शेअर करतेस आणि आज का नाही केलं, म्हणून म्हटलं की चला डाळिंबाची बाग तोडायची चाललेली आहे तर तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायची म्हणून आज इथं बागेत आलेले आहे. तर पाहू शकता तुम्ही डाळिंबाची फळं इथून अशी लाईन तोडत गेलेली आहे आणि जे कच्चं वगैरे आहे ना तर तेवढंच ठेवलेलं आहे, बाकी सर्व तोडलेले आहेत. आता या झाडाला जास्त काय नाही दिसत, इथं दिसत आहेत बघा. या झाडाला कच्ची आहेत ना तेवढीच ठेवलेले आहेत, बाकी सर्व तोडलेले आहेत. तर चला आता घरी नेलेले आहेत काही फळं, काही तोडायची चाललेली आहेत. ही लाईन बघा पूर्ण खालीपर्यंत गेलेले आहेत लोक तोडणारे. तर चला आता आपण मगाशी काय झालं होतं, फळं का कच्ची निघाले हो? 2 कॅरेट निघाले कच्ची फळं. हा कमी होती म्हणल्या तुम्ही पुढं बघायचं ना. हा हा मग कच्ची फळं तोडायची नसते ती ना. सर्वांनी पटापट बॉक्स पहिले बांधून घेतले. बघा किती फास्ट काम करतायत. आणि त्याच्यानंतर ना पाठीमागे तोडणाऱ्यांनी देखील फळं आणून ओतली. त्यांनी संपूर्ण ओटा भरून बॉक्स मांडलेले होते आणि मग त्या लोकांनी बॉक्स पूर्ण करून झाले की भरायला घेतलं. याच्यात अशी का फळं टाकलेली बारीक मोठी बारीक ती पण मोठंच आहे ना होती. ती कशासाठी खराब होऊन येते फळं म्हणून का? तुम्ही रोज किती माल भरता मग? 10 टन. 10 टन. किती दिवस माल राहतो याच्यात असं? 4 दिवस लागतील पोचायला. तोपर्यंत हे कागदात खराब होत. ते दादाजी सुट्टे करत होते. ते पेपर असतात ना न्यूजपेपर, तर त्याचा एक सारखा कटिंग केलेला होता जसं कुटी करतात ना तर त्या पद्धतीने, आणि ते गटले होते. तर ते सर्व कागदात एवढी फळं बसणार का? होय. इकडे त्या सर्व दादांचे पटापट कामं करायचे चाललेले होते आणि माझे कारभारी बघा कसे हात बांधून फक्त त्यांच्याकडे लक्ष देत होते. कॅरेटात भरलेला माल हा खराब माल आहे असं त्यांचं म्हणणं होतं किंवा कच्चा माल आहे. इथं फक्त चांगलाच माल भरला जात होता आणि कॅरेटातला माल दुसऱ्या बाजूला ओतला जात होता आणि असं त्यांची निवड चाललेली होती. त्यांना ना एवढं पटपट काम करत होती ना दररोज, असं वाटत होतं की ते त्यांचा हातच बसलेला होता त्याच्यामध्ये एवढी फास्ट काम करत होते ना. आणि वरून त्यांना एवढे बॉक्स पण बनवायचे होते, वजन पण करायचं होतं, पॅकिंग पण करायचं होतं, पण त्यांची कामं ती पटपट चाललेलीच होती ती. म्हणजे आता ही एका कंपनीला माल दिलाय, त्या कंपनीने ही बॉक्स दिलाय का? स्वतःच आहे. एवढा सर्व माल नेण्यासाठी फक्त 5च जण आलेले होते. मराठीच बोलायचं, आपली महाराष्ट्रात राहायचं, मराठी बोलायचं. हा मग मराठी भाषा जिंदाबाद. एक तर तिला कुठं स्थान नाही, ती नाही आपल्या महाराष्ट्र सोडलं की. पाऊस तर आज काय खरं नाही हो, तर चांगला नाही ह्या वर्षी, पाऊसच नाही. पण पाऊस या वर्षी आला असता तर बरं झालं असतं ना. पण
का सांगितलं नाही अगोदर मग होय हो. त्यांना सांगितलं लालच झालेला थोडा पण त्यात कोणत्या काही कडेची लाईन नाही हा भाभी ये भी नहीं चलता. केली का नाही नुकसान की बघा बरं. ही फळं नंतर महिना दिवसा मग 1 महिन्याने आले असते का नाही थोडा बघ. 1 महिना अगोदरच ही फळं तोडली. आता याला काय ही आता कशात जाणार फळ रिटर्न रिटर्न म्हणजे मार्केट मार्केटला म्हणजे आता ही हो चालत नाही पण तुम्ही त्यांना सांगून या की सांगितलं की सांगितलं का अशी फळं तोडू नका म्हणून सांगितलं. जेवढे आले तेवढी तोडा उगा शेतकऱ्याचं नुकसान की कशाला हो? भैया सुनिए ना, इधर का टेंशन मत ली, मैं इधर ढाल के लेता है. आप उधर जाके पहले ध्यान दीजिए. दार आहे तोडताना. मैंने आप उधर जाके ध्यान दीजिए. ये सब फल है ना, ये सब फल अभी कम से कम 2 महीना झाड़ पे कुछ नहीं होगा. ये सब तोड़ के फायदा नहीं है. ये रुको लगा लीजिए. मग काय एका लाईन दाखवताना आहे हो ती पुस्तके सगळं आहे ती. त्याला काय कळत हो नाही. की पण त्यांना सांगा हो. सांगितलं की आता ती वाटी अजून एकदा सांगा हो. आणि ती वाटी ती तोडायला लागल्या जातात. इथं सांगा आता आले ना त्यांना सांगा. आता बघ किती माल काढला ती एक कॅरेट. तोडणाऱ्या लोकांनी ना असं शेतकऱ्याचं नुकसान करू नये. खरं तर मनापासून त्यांना नम्रतेची विनंती आहे. याच्या बॉक्स वरती काय लिहायचं? हा 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 याच्यावरती वजन. भाभी से दक्षिणा लेने का. हा 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 बागाचा चौथा तोडा आहे. बाजाराचा होता तोडा. तुम्ही लिहून घ्या. हा बॉक्स बॉक्स बघू. पहले किस हा ठेवा. आता 495 काय हा 0 बाग धरली की नाही तुझा पहिला तोडा आहे. हा पण वो बात सही है. तो पहला दर आहे का सांगा बरं. दर आहे का डाळिंबाला आता? अरे कुछ तो अन्ना को दिया संतोष भाई. संतोष हां. मान लो मेरे को, वो हमको नहीं मान लेते. वो बात नहीं. अगर इधर पहला काटा उसका दक्षिणा पड़ेगा क्या खराब. दक्षिणा केल्यावर ती शेट माघारी गावात बँकेतच उभा आहे ते. हा दक्षिणा पाहिजे. तोडत होतं का आणायची वेगळी तोडायची वेगळी होती ना. नाही ना दोघ जण व्हायचं. इथून तिसराला नाही विचारलं. अहो बघा ही काय म्हणते ते कच्ची फळं तोडले ती अरे तुम्ही तुला किती कळलं त्यांना. कळलं का? जाऊ का आता? स्वयंपाक करायचा अजून. आमचं छोटस बाळ आहे 7 महिन्याचं. उठलं की सगळं स्टॉपच होणार आहे जाग्यावर. कामाला सुरुवात करून थोडा वेळ झालेला होता. मग म्हटलं चला चहा करून त्यांना द्यावा. आणि चहा करत असतानाच त्यांनी जेवणाची देखील फरमाईश सांगितली होती. म्हटलं होते की दुपारी आम्हाला जेवायला लागेल. तर त्यावेळेस त्यांच्यासाठी भात देखील शिजत घातला आणि म्हटलं तोपर्यंत चहा होईपर्यंत भात देखील होईल. अगोदर तर 5-6 होती परंतु हळूहळू येणारे लोक देखील वाढले बघायला येत होते. आणि त्यात मी कप धुवून ठेवले पण मला वाटलं की या कपात काहीतरी काळं पडलेलं आहे. त्यावेळेस मी त्यात निरखून पाहत होते तर ते कपाचीच डिझाईन होती. त्याच्यानंतर लक्षात आलं लोक वाढल्यामुळे पुन्हा चहा देखील वाढवावा लागला. आणि योगायोगाने बघा ना आज दूध नेमकं कमी आलं. मग म्हटलं सर्वांना चहा वगैरे घेतला आणि दिला. यांच्याजवळ कारभाऱ्यांना सांगितलं तुम्ही द्या सर्वांना. मग त्यानंतर त्यांनी सर्वांना चहा वाटला. तोडणारी लोक देखील तिथं आलेली होती. त्यांनी डाळिंब देखील ओतलेलं होतं. आणि ही कॅरेट तुम्ही पाहताय ना तर त्यातली कच्ची खराब अशी काही फळं त्यांनी काढलेली होती. आणि हे दादा जे होते ते कुमारचे दादा होते तर अशी लोक तिथं येत होती पाहण्यासाठी की कशी तोडतायत किंवा किती फळाचं. इकडं अवधूतनं आपल्या रडायला सुरुवात केलेलं होतं. तिकडं फळाचं आणि यांचं चहा द्यायचं चाललेलं होतं. फळांचं मात्र खूपच फळं बाहेर काढत होती. ते म्हणत होते की कशाला डाग आहे. त्याचबरोबर काही कच्ची फळं आहेत. असं जे त्यांना जे A1 माल लागत होता ना त्याच पद्धतीने ती माल बाजूला काढत होती म्हणजे घेत होती. आणि बाकीचा खराब माल ना एका बाजूला ढीक म्हणजे इथं समोर नव्हता लावला परंतु जे कागदांचा गट्टा आपण मागाशी पाहिला ना सुट्टा केलेला बघा ही कॅरेट ना खराब मालाचे आहेत. ती माझ्या कारभाऱ्यांना उचलून तिकडं ओतायला लावत होती. आणि ती तिकडं ओतून ढीग बाजूलाच लावलेला होता त्या कागदाच्या गट्ट्याच्या पाठीमागे बघा आता ते उभा राहिलेत ना त्याच्या पाठीमागे ढीग लावलेला होता. तर तिकडं त्यांचं द्यायचं चाललेलं होतं. आणि हे दादा जे आलेले ना तर त्यांचं चाललेलं होतं बोलायचं दर कसा आहे काय आहे. पण यावेळेस ना खरोखरच खूपच दर कमी ना खरोखर मन खूप नाराज झालेलं. खूप वाईट वाटत होतं. परत लागलं तुम्ही घेऊन जाऊ. एक जोडी द्या. अरे बाद में लगेगा ना आपको. परत हे ओतून देते.
आणि इथं जी निवडून बाजूला फळं A1 काढत होती म्हणजे सर्वात उत्कृष्ट फळं बाजूला काढत होती तर त्याची पॅकिंग ना अशा प्रकारे होत होते ती बॉक्समध्ये ते कागदाचं चुरा जे आहे ते टाकत होते आणि त्यांची पॅकिंग एवढी पॅकिंग भारी होती ना बघा ना मी म्हणलं चला तुम्हा सर्वांना देखील दाखवावं की यांची पॅकिंग कशा प्रकारची आहे. आता इथं बघा 4च फळं ठेवलेले आहेत आणि इथून अजून बॉक्सला चिकटपट्टी गुंडाळलेली आहे कारण त्या बॉक्समध्ये ना खूपच कमी बसतील ना म्हणून त्यांनी तिथं अजून पॅक केलं. त्याच्यावरती अजून त्या कागदाचा चुरा टाकला आणि नंतर त्याच्यावरती फळं अजून टाकायची आणि मगच पॅकिंग करायचं. पॅकिंग एक केलेला पुढा दिसतोय बघा तुम्हाला बॉक्स आहे तर इकडं जे काही भरत होते काही पॅकिंग करत होते त्याच्यानंतर वजन करून पॅकिंग करत होते. एका बॉक्सला 10 किलोचं वजन असं काहीतरी त्यांचं चाललेलं होतं बघा तुम्ही. अशा प्रकारचं एकदा वजन करायचं आणि ते फळं बरोबर व्यवस्थित मांडायची जेणेकरून ते फळं खराब नाही झाली पाहिजे किंवा काही नाही झालं पाहिजे. अशा प्रकारचं वजन चाललेलं होतं. त्यांचं वजन करूनच ते बॉक्स पुढं ढकलायचा आणि पुढं ढकलल्यानंतरच त्याचं मग ते पॅकिंग होणार. अशा प्रकारे पॅकिंग करून बांधून चिकटपट्टीने वगैरे पूर्ण पॅक करून पुढं जात होते. किती वजन असतं त्याच्यावर? होय किती वजन भरायचं असतं बॉक्स? 10 किलो. म्हणजे एका बॉक्समध्ये प्रत्येकी 10 किलो त्याच्यावर नाही. वजन करत असताना मात्र फळ जरी कमी पडलं तर टाकायचं होतं म्हणजे एक 10 किलोच्या वरती जर समजा 90 95 असं ग्रॅम जरी वरती राहिलं ना तरी चालतं परंतु 10 किलोच्या आत नाही पाहिजे म्हणजे 2 ग्रॅमसुद्धा नाही पाहिजे. फळ जास्त टाकायचं आहे कमी अजिबात नाही टाकायचं. अशा प्रकारचं वजन 10 किलोची बॅग आणि एक 80-90 ग्रॅम वरती गेलं तर काही हरकत नाही. अशा प्रकारचं 10 किलोचं वजन करायचं आणि मग तो बॉक्स पुढं द्यायचा मग ते पुढं पॅकिंग करत होती त्याची. असं जातं 105 जाते 5 बी जातं पण मग एका बॉक्सचं तेवढंच 10 किलो धरायचं का? जास्त असलं तर नाही धरायचं ना. इथे ना प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता आणि प्रत्येकाला आपापलं काम आवरायची चाललेली घाई चाललेली होती. अवधूतचं वजन करायचं चाललंय का? अरे तर दिसायचं कसं बघू उभा करायचं त्याला. आता आरोच्या त्या दिवशी दवाखान्यात नेला त्यावेळेस वाढलेलं होतं ना 700-800 होतं आता कमी झालं. गाईज आता तुम्हीच सांगा की 1 महिन्यापूर्वी भरलेलं वजन आणि आता 1 महिन्यानंतर वाढणार की कमी होणार तुमच्या मते काय झालं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सगळा चांगलाच सोडलाय मला आहे का ना. हा मग अशीच खराब तोडलेलं होतं. तुम्ही म्हणसाल की ताई तुम्ही असं का म्हणताय कारण अवधूत ना आजारी पडलेला आहे ना काही सुद्धा नाही जसा आहे तसाच आणि त्याचा जेवणाचं रुटीन देखील त्याच पद्धतीने मी त्याला दररोज रुटीन बाय रुटीनच खाऊ घालत असते. मग यांचा वजन काटाने असं का अवधूतचं वजन दाखवलं काय माहिती. तुम्हाला काय वाटतं गाईज नक्की मला कमेंट करून सांगा. दररोज हीच काम असतं आहे का नाही त्याच्यामुळे हो त्याच्यामुळे पटपट हात चालतोय तुमचा. एक काम और रहता है वो कौन सा? चपाती बनाना आपने आप खाना बनाते अपने हाथ से हात बरं आहे की उलट मग दुसऱ्या कुणाच्या हातचं कसं आहे काय आहे त्याच्यापेक्षा स्वतःच्या हाताने गॅरंटेड माल आहे ना. अपने हाथ से बना के खाते. हा वच चांगला होता आहे. आपल्या हातानेच बनवलेलं चांगलं असतं दुसऱ्याचं तेल कसलं सब्जी भी अपने को नहीं चलता नाही. दररोज चिकन मटन. होय मालक पिटकू मालक अभी अगले साल तो वही मालक होने वाला कांटे पे देखने का कैसा 10 किलो ले रहा है कि 10 किलो ले रहा है. पुढच्या वर्षी उभा राहणार इथं काट्यापाशी पप्पा आगाव गेलं सांगाल की एवढ्या लवकर नाही समजणार अजून 4-5 वर्षाने आहे का नाही. दहीवडीचं कोण करून आलं होय हा 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 जुडवा 2 असल्यानं नाही
कधी कधी पर्यंत मला कळलं होतं ती जोडवायची म्हणून मी ही जाते हे क्यों मिलते हैं? बाद में मैं पूछा रहा नहीं क्या इसलिए मैं पूछा कि यार ये जुड़वा है क्या? बाद में बोला वो मैं देखा सलाह ट्राउजर भी वही टी शर्ट भी वही शक्ल भी वही नाही काय असते ते सेम टू सेम काय फरक असतो का नाही आता आमच्या वस्ती आहेत ना पंकज भाऊजींची 2 आवळ्या जाळ्या 2 मुले तर नाही त्यांच्या बदलून वेगवेगळे आहेत. त्याने काय केलं कपडे हा हा सेम कपडे घातली मागं थांबलं हा थांबलं दुपारपर्यंत आम्हाला काय कळलं नाही तीच जाते ती असते हा ते इच्छा काम कळलं 2-1 तारखेला आई थिंक मैडम है ना एक पता ये होता तुमच्याकडे कॅरेट वाटायचं काम आहे हे लाडू आमचा ए लाडू काय खातोय उभा राहा काय म्हणतोय अवधूत काय म्हणतोय हसतोय का नुसता हसतो नुसता अवधूत आमचा कोण आलंय आज किती माणसं पहिल्यांदा तुम्हाला बघून लय घाबरत होता नंतर जरा शांत झाला म्हणणार आज एवढी कस काय माणसं आमच्या घरी आली ती है का नाही अवधूत तुम्हाला पहिल्यांदा गेलं दुसऱ्याच्या घरची लहान मुलं घाबरतच असेल पहिलं सगळं असतं हा नंतर असं का म्हण सकाळी किती वाजता येता तुम्ही हा डबा वगैरे घेऊन येतो नाही पण अशीच लावते ती हा हा तसं कोणतंच काम सोपं नाही कोणतं बी करा आणि जायचं संध्याकाळी किती वाजेपर्यंत काम असतं गाडी खाली करेपर्यंत आणि समजा उशीर झाला तर त्याचं एक्स्ट्रा भेटत असतील मग वेळ संपल्यानंतर तरी पण दिवसाला किती पडतात ते हा उभं राहिलं इथं मामा काय देते ते डाळी चल नाही सर काय मोराल त्या सर्व दादांना जेवण करण्यासाठी मी बनवलेलं आहे भात बटाट्याची भाजी आणि भाकरी बनवलेल्या आहे आणि मुलांचं इकडे खेळायचं चाललेलं होतं म्हटलं चला मुलांना खेळू नका पडचाल तरी सांगितलं परंतु त्यांचं काय कायचं नावच नाही आणि ते काय खेळतच होते त्यांना म्हणत होते की आम्हाला खूपच मज्जा येते त्याच्यामुळे त्यांचा खेळ तिकडे चाललेला होता मस्तपैकी तुम्ही जेवण काय सगळं काम झाल्यानंतरच करणार का 2:30 वाजता म्हटलं ना तुम्ही मग आता 1:45 झाले ते हो स्वयंपाक झालाय आता केलाय म्हणून म्हटलं जेवायचं असलं तर घ्या जेवण करून ही काय एवढा सकाळपासून घरातील भरपूर कामं होती आणि ते आवरताच पुरी हाल झालेलं होतं सकाळचा सर्वांचा डबा वगैरे करून झाला डाळिंबवाली आली तर त्यांनी देखील सांगितलं की आमचं देखील जेवण तुमच्याकडेच असते तर तिथून पुढची तयारी त्यांची सर्व कामं आटपल्यानंतर अवधूत आपला शांत खेळत होता मग म्हटलं की चला त्यांना जेवायला देखील वाढलं त्यांनी जेवण वगैरे मस्तपैकी करून घेतलं आणि राहिलेली फळं पुन्हा निवडायला सुरुवात केली आणि थोडीशीच राहिलेली होती मग त्यांनी जे पॅकिंग केलेले बॉक्स होते तर त्यांनी नंतर गाडीमध्ये भरायला सुरुवात केली त्यांच्या गाडीमध्ये भरायचं चाललेलं होतं कारण त्यांनी अगोदरच वजन वगैरे केलेलं होतं
तर असा संपूर्ण दिवस आमच्या बागेची तोड आणि तुम्हाला दाखवलेल्या डाळिंबाचा अशा प्रकारे मार्केटमध्ये पार्सल गेलेला आहे. तर तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या दादांनी देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे. तुम्ही देखील नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया माझ्या नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.